Hello student, in standard 10 science and technology, in the part 1, chapter number 1, gravitation, periodic classification of element, third chemical reaction and equations, fourth effect of electric current, and fifth heat, and sixth is a refraction of the light. This is the first term portion. So first revise the gravitation, chapter number first. Here in this chapter is important that Newton's universal law of gravitation, Kepler's 3 laws, gravitations, and some short notes. Gravitation, that is the phenomenon of gravitation, was discovered by Isaac Newton. There is a concept regarding to the gravitation, force and motion, circular motion and centripetal force. Circular motion, centripetal force, the force acts on any object moving along a circle and it is directed toward the center of the circle. This is called as a centripetal force. There is a Kepler's laws, first law, second law and third law. The all laws are very important in this portion. So these bold letters you have to written the 3 laws, and this is the figure. This is important. Newton's universal law. What is the formula and what is regarding the gravitational force between the two objects? The units is a Newton meter square, kilogram raised to -2. Universal motion, speed is equal to distance traveled upon the time taken. Some examples are solved here. That's also important. Earth's gravitational force. Earth's gravitational acceleration. Variation in value of g. There is a mass and the weight. There is a differentiation between it. Is a mass is the amount of matter present in object. Weight, the weight of the object is defined as the force with which the earth attracts the object. Gravitational waves, free fall. This is also important for short notes. Some examples are here. Gravitational potential, energy, escape velocity, and examples also. In the periodic classification of an element of their classification, Newton's law of octave, Dobereiner strides, and the Mendeleev's periodic table. यामध्ये आपल्याला डोबेरायनर स्ट्राइड्स लॉज म्हणून आपल्याला पाठ असला पाहिजे. त्यानंतर न्यूलँड्सचा पण लॉ आपल्याला माहीत असला पाहिजे. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ हा जो होता हा ॲटॉमिक मासेसवर अवलंबून असलेला पिरियडिक लॉ होता आणि जो नंतर मोस्लेने शोधून काढला तो आधुनिक पिरियडिक टेबल, ज्याला मॉडर्न पिरियडिक टेबल असं म्हणतात, तो ॲटॉमिक नंबरवर आधारित होता. तर या दोन्ही गोष्टींच्या फरकावरच आपण संपूर्ण हे चॅप्टर लक्षात ठेवायचं. मेरिट्स आणि डिमेरिट्स हे सुद्धा दिलेले आहेत. त्याची रचना त्यांनी कशी केली, मेरिट्स हे डिमेरिट्स सुद्धा आपण लिहू शकतात. 3-4 मार्काला तुम्हाला येऊ शकतात. मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना काय होती, त्याचं स्ट्रक्चर काय होतं. स्ट्रक्चर त्याच्या 7 पिरियड्स होते. हॉरिझॉन्टल रोल ऑफ पिरियड्स म्हणतात. उभ्या 18 होते, त्याला ते ग्रुप म्हणतात.
आणि प्रत्येक ग्रुपचं नाव त्यांनी दिलेलं आहे SPDF ब्लॉक. यांच्यामध्ये त्यांना समाविष्ट केलेलं आहे. तर त्यांच्यामध्ये एसमध्ये कोणते असतात, पीमध्ये कोणते असतात, डीमध्ये कोणते असतात यांची माहिती असली पाहिजे. मॉडर्न पिरियडिक टेबलची रचना थोडीशी आपण डोळ्यासमोर कायम पाठांतर करून ठेवायची. एस ब्लॉक, पी ब्लॉक कोणत्या साईडला आहे तुम्ही तोंडी पण सहज समजू शकता. एफ ब्लॉक जे असतात ते खाली लॅन्थेनाईड आणि ॲक्टिनाईड सिरीजमध्ये असतात. डी ब्लॉक हा मध्ये असतो. एस ब्लॉक हा आपल्या लेफ्ट हँडला असतो. पी सुद्धा आपल्याला राईट हँडला असतो. आणि ते झिगझॅगची लाईन असते, ते लाईन आपल्याला मेटल्स आणि नॉन मेटल्स यांच्यामध्ये फरक निर्माण करत असतं. आणि यांची रचना न्यू शेल जी आहे ती पिरियड दर्शवत असते. 1, 2, 3, 4 असे 7 म्हणजे ती जी आहे आउटर मोस्ट सेल जी आहे ती त्यांची स्थान दर्शवत असते. पिरियडिक ट्रेंड जे आहेत व्हॅलन्सीज, त्यानंतर ॲटॉमिक साईज आणि तिसरं आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. या 3 गोष्टींवर तुम्हाला मोठे प्रश्न, ब्रॉड क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ट्रेंड्स म्हणजे यांचा आधार घेऊन आपल्याला ते एक्सप्लेन करायचं आहे की व्हॅलन्सी म्हणजे काय, आउटर मोस्ट सेलमध्ये असणारे एलिमेंट्स, इलेक्ट्रॉनची संख्या, ॲटॉमिक साईज त्याची जे आकारमान वाढत जातं, जसं लेंथ वाढत जाईल तसं त्याची साईजमध्ये बदल होत आपल्याला दिसतो. धातू आणि अधातूचं लक्षणं ही सुद्धा आपल्याला इथे दिसून येऊ शकतात. हॅलोजन फॅमिलीजमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल त्याचे विशेष माहिती. 3rd चॅप्टर जे आहे ते केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन. यामध्ये केमिकल रिॲक्शन कशी तयार होत असते, त्याचे रूल्स काय काय आहेत, त्याचं बॅलन्स कसं करायचं यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचे टाईप्स ऑफ द केमिकल रिॲक्शनसुद्धा आपल्याला इथे सांगता आले पाहिजे. केमिकल रिॲक्शन, केमिकल इक्वेशनची डेफिनेशन इथे आहे, कशा पद्धतीने तयार होत असते. केमिकल इक्वेशन त्याने 2 नमुना आपल्याला करून दाखवलेला आहे की ती कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इक्वेशन्स हे लिहिले जात असतात. त्यानंतर ते 6व्या स्टेपपर्यंत आपल्याला इथे संपूर्ण 8 रिॲक्शन ज्या आहेत त्या करून दाखवलेल्या आहेत. बॅलन्स करण्याच्या स्टेप्ससुद्धा इथे दिलेल्या, स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3. तुम्हाला असं न लिहिता तुम्हाला त्याच्यावर एखादी रिॲक्शन दिली जाऊ शकते आणि ती तुम्हाला त्या स्टेपमध्ये लिहून दाखवायची. जरी आपल्याला विचारलं बॅलन्स करा तर तुम्ही ह्या 3 स्टेपचा, 4 स्टेपचा, 5 स्टेप्सचा वापर हा केलाच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क मिळणार नाही. टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स महत्त्वाचे आहेत. कॉम्बिनेशन रिॲक्शन्स, त्याचे उदाहरण दिले, 2 मूलद्रव्यांना एकत्रित केल्याने एकच तयार होत असतं, संयुक्ते आपल्याला इथे दिसेल. when 2 or more reactant combines to react single product to form, it is called as combination reaction. डिकम्पोजिशनमध्ये आपल्याला डिकम्पोज करणे हा एक भाग. तर यांचे प्रत्येक रिॲक्शन्स एक्झाम्पल्स हे लक्षात ठेवायचे. डिकम्पोज, त्यानंतर डिस्प्लेसमेंट म्हणजे रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ द आयन ऑफ अ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट्स in a compound is taken by another more reactive elements by formation of its own ion is called as a displacement reaction. Double displacement, या डबल डिस्प्लेसमेंटमध्ये सुद्धा आपल्याला दुहेरी पद्धतीचं जे आपण काय म्हणतो या पद्धतीचे रिॲक्शनला म्हणत असतो. एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक डिफरन्स लिहासुद्धा तुम्हाला याच्यावर विचारलं जातं. असं त्याचं एक्झाम्पल रिॲक्शन्स तुम्ही लिहिता आल्या पाहिजे. एंडोथर्मिक, एक्झोथर्मिकचे रिॲक्शन्स इथे दिलेले आहेत. रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, वेग रासायनिक अभिक्रियेचा. याच्यात आपल्याला नेचर की रिॲक्टंटचं नेचर काय, पार्टिकलचं बाबतीत साईज, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट हा 5 मार्काला सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रेट ऑफ द रिॲक्शन आणि व्हॉट इज द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ द केमिकल रिॲक्शन, टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, अशा पद्धतीने त्याची तयारी करायची. आणि मग कॅटॅलिस्टची डेफिनेशन बघा. आपण जर वाचन केलं असेल तर तुम्हाला हे सगळे रिॲक्शन सहज पाठ होऊ शकतात. ऑक्सिडेशन अँड रिडक्शन, यामध्ये सुद्धा आपल्याला स्कोप आहे आणि त्याचे विविध रिॲक्शन्स दिलेले आहेत. ऑक्सिडेशन अँड रिडक्शनचा फरक तुम्हाला येऊ शकतो. त्यानंतर रेडॉक्स रिॲक्शन जी आहे, या रिडक्शन आणि ऑक्सिडेशन या एकत्रित जेव्हा तयार एकाच वेळी होत असतात तिला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतात. तर त्यांनी काही उदाहरणं इथे दिलेली आहेत, या ठिकाणी पण आहे. कोरोजनवर तुम्हाला सुद्धा
ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोरोजन होण्याचं आणि त्याला प्रिव्हेन्शन होण्याच्या संदर्भातला सुद्धा त्याला ते दोन काही मुद्दे इथे महत्त्वाचे आहेत. रॅन्सिडिटी हा सुद्धा प्रकार आहे. तेल मध्ये करोजन होऊन जातं, म्हणजे त्याला या सोप्या भाषेत सांगतोय मी, पण ॲक्च्युअली ते रॅन्सिड होणे असं म्हणतो. द फोर्थ चॅप्टर, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, एनर्जी ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक सर्किट, हिटिंग इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट. हे महत्त्वाचे इथे या घटक आहेत. इलेक्ट्रिक पॉवरचं तुम्हाला युनिट आणि त्याचं सूत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. वॅटमध्ये ते व्यक्त करतात. द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर 1 वॅट. हिटिंग इफेक्ट, ज्याला जूलचा नियम असं म्हणतात दुसऱ्या भाषेत, तर हा उष्णतेवर अवलंबून असणारा एक नियम आहे. म्हणून आपण आपल्या इलेक्ट्रिक पॉवरचं लाईट बिलमध्ये येणारं जे आहे ते युनिटसुद्धा आपण या पद्धतीने देत असतो. 1000 वॅट किलो वॅटमध्ये असतं ते इलेक्ट्रिक पॉवर, ते मोजलं जात असतं. कॉईलची आकृती, ती कुठे वापरतात, कसं बल्बमध्ये यूज करतात, आणि त्यातलं लाईव्ह आणि न्यूट्रल 220चा डिफरन्स असतो, हा पोटेन्शियल डिफरन्स. हिटिंग इफेक्टचा ह्या फ्यूजमध्ये वापर करतात, ह्या विविध घटकांमध्ये वापर करतात, याची माहिती असावी. त्यांच्यातलं जे सूत्र आहे त्या सूत्रांचा वापर इथे आपल्याला V²/R पॉवरचा यावर आधारित असणारी उदाहरणं या प्रकारची इथे दिलेली आहे. आता दुसरा जो आहे चुंबकीय परिणाम विद्युतधारेचा, हा ओरस्टेडने केलेला जो प्रयोग आहे हा नेहमी लक्षात ठेवायचा. ए आणि बी तार गुंडाळलेली आहे, त्याला सर्किट जोडलेले आहे, त्याच्या खाली एक निडल ठेवलेली आहे. ती निडल डिफ्लेक्शन होत असते. ती निडल जशी डिफ्लेक्शन होत असते तर त्या तारेभोवती असणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन हे आपल्याला दाखवत असतं. ओरस्टेडची माहिती, त्यानंतर त्यांनी केलेले विविध प्रयोग, यांच्यावरसुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारले जाऊ शकतात. राईट हँड रूल कशा पद्धतीने असतो तो इथे दिलेला आहे, हा संपूर्ण तुम्ही लिहू शकता. त्यानंतर जो आपण सर्क्युलर लूपच्या साहाय्याने आपल्याला कशा पद्धतीने मिळत असतं ते याच्यात प्रयोगामध्ये आहे. सोलेनॉइडमध्ये कशा प्रकारचं विद्युत चुंबकीय लहरी तयार होत असतात त्याचं हे चित्र आहे आणि ते शॉर्ट नोट्समध्ये विचारले जाऊ शकतात. याचाच वापर करून आपण, सोलेनॉइडचाच वापर करून आपण इलेक्ट्रिक मोटारमध्ये त्याचा यूज करत असतो. तर तोच फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल आपण ज्याला म्हणतो अशा पद्धतीने, तर हा फोर्स दाखवत असतो थंब. त्यानंतर विद्युत चुंबकीय लहरी आणि ही जी आहे ती करंट, म्हणजे असा वाहक असेल त्याच्या भोवती अशा दाखवताना वरून जो फोर्स आहे तो हा फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार इथे जे आहे हे व्हायब्रेशन हे होताना दिसतं. चुंबक आणल्यानंतर ते तार अशी डिफ्लेक्ट होत असते. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटरची माहिती, त्याची अंतररचना, स्ट्रक्चर, अंतररचना जी आहे, त्याच्यानंतर त्याची वर्किंग कशा पद्धतीने होत असतं आणि त्याच्यात वापरलेल्या घटकांचे पार्टची माहिती ही तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ज्याला म्हणतो आपण, तो पार्ट आहे. तर तो सुद्धा एक आपल्याला पुढील जो आहे गॅल्व्हनोमीटरमध्ये टिप लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं. तसंच फॅराडेज लॉ, फ्लेमिंग्स राईट हँड रूल, हा राईट हँड रूल आहे या पद्धतीने. तर इथे मॅग्नेटिकची दिशा आणि करंटची दिशा आणि इथे मोशन, गती, यावरून त्याने राईट हँड रूल वापरलेला. आणि याच तत्वावर आधारित असणारं जनरेटर, इलेक्ट्रिक जनरेटर, त्याची रचना बघूया. ही जनरेटरची रचना आहे, त्याचं वर्किंग आहे, त्यामधील घटकांचं काम आहे. तर याच्यात 2 लूप्स असतात आणि ती दोन्ही फिरत असतात, त्या ही जी मॅग्नेटिक कॉईल असते ते, त्यामुळे फिरत्या फिरता इथे विद्युतधारा निर्माण होत असते. नेक्स्ट चॅप्टर, हीट, उष्णता. उष्णतामध्ये लॅटंट हीट म्हणजे काय, तर लॅटंट हीट त्याची माहिती, त्यानंतर त्याच्यावर आधारित असणारा ग्राफ. लॅटंट हीट जी आहे फ्युजनची वेगळी असते, वेपोरायझेशनची वेगळी असते. त्या दोघांमध्ये बाष्पाचा आणि वितळांक जो आपण म्हणतो, अप्रकट उष्मा आपण ज्याला म्हणतो, तर तो दिलेला आहे. तर या दोन्ही प्रयोगाचा सुद्धा स्वतंत्र एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. रिग्युलेशन ज्याला म्हणजे बर्फ
जरी आपण एक घट्ट कण एकमेकांवर दाबल्यानंतर त्यांच्यामध्ये पुन्हा संबंध ते कण जे आहे ते एकत्रितपणे जुळून जातात. तर ते ह्या प्रयोगाने आपल्याला दिसतं. त्याला रिगेलेशन असं म्हणतात. ॲनामॉलस बिहेवियर ऑफ द वॉटर हा होप्सने केलेला एक प्रयोग जो आहे, होप्सचे ॲपॅरेटस, त्याची माहिती आणि त्याने हा प्रयोग कशा पद्धतीने केला, तर हा सुद्धा तुमच्या प्रयोगवहीत पण आहे आणि तुम्ही याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचा हा ग्राफ जो आहे या पद्धतीने तो 4°C तो काही बदल दाखवत नाही, मात्र तो नंतर वेगळ्या पद्धतीने जात असतो. त्यामुळे जलीय वनस्पती प्राणी हे जगू शकतात. ड्यू पॉईंट्स अँड द ह्युमिडिटी, दवबिंदू आणि आर्द्रता, तर याची सुद्धा डेफिनेशन्स, त्याचा रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे काय, त्यानंतर युनिट ऑफ द हीट कशा प्रकारे ते देत असतात, तर रिलेटिव्ह ह्युमिडिटी 60%, बिलो 60%, अबोव 60% हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोल्ड आणि थंड हवा याचं प्रमाण जे ह्युमिडिटीचं ते पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, प्रत्येक धातूची स्वतःची अशी कॅपॅसिटी असते हीट ॲब्सॉर्ब करण्याची, ती ह्या प्रकरणात दिसतं. स्पेसिफिक हीट एक्सचेंज, ती एक्सचेंज होत असते, याचंही हे छोटंसं उदाहरण इथे दिलेलं आहे. त्यांची काही उदाहरणं आहेत, ती उदाहरणं सोडून दिलेले इथे दिसतील. रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, रिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला म्हणतो की अपवर्तन, प्रकाशाचं अपवर्तन, एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जात असताना प्रकाशा आपली वहनाची दिशा हा बदलत असतो, तो स्तंभिकेकडे थोडा झुकत असतो, असा आहे. स्तंभिका म्हणजे आपण त्याला परपेंडिक्युलर काढलेला असतो. ट्रान्सपरंट मीडियम, जेव्हा लाईट चेंजेस डायरेक्शन व्हेन द गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू द अनदर ट्रान्सपरंट मीडियम, दिस इज कॉल्ड ॲज अ रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा ग्लासचा हा प्रयोग आहे. तो प्रयोग आपण प्रत्यक्ष पाहिलेला पण आहे, आपल्या व्हिडिओजमध्ये बघा. आणि मग त्याचा जे किरण कशा पद्धतीने मिळत असतात ते आहेत. हा लॉज आहेत, 3 लॉज इथे मांडलेले आहेत. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, हा इंडेक्सचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर डिफरंट मीडियामध्ये कशा पद्धतीने बिहेव करतो त्याचं हे माहिती आहे. रात्रीच्या वेळेस ताऱ्यांचं लुकलुकणं हे वातावरणामध्ये रिफ्रॅक्शन होऊन जे धूळ, वारा, हवा, तापमान यांच्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने काही सरफेस दिसत असतो, तर हे सुद्धा एक मृगजळ ज्याला म्हणतो आपण, ते याच्यात दिसून येतं. पोझिशन ऑफ द स्टार ही आपल्याला बदललेली दिसते. यावर शास्त्रीय कारण रिझन्ससुद्धा विचारले जाऊ शकतात. लांबवरचा जे आहे पदार्थ तो आपल्याला झुकलेला दिसत असेल तरी तो आपल्याला वर उचलल्यासारखा दिसत असतो. डिस्पर्शन ऑफ द लाईट हा स्वतंत्र टॉपिक आहे. जर डिस्पर्शन ऑफ लाईट हे ग्लास प्रिझम, याला त्रिकोणी चिती असं म्हणतात, त्याच्यातून ते व्हाईट लाईट गेल्यामुळे त्याचं डिस्पर्शन 7 रंगांमध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. पार्शियल आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, काहींचं पूर्णपणे रिफ्रॅक्ट होऊन जातात, काही रिफ्लेक्ट होऊन जातात. हा सिम्पलचा पार्ट याच्यामध्ये आहे. पाण्यातून जर लाईट टाकल्यानंतर मध्ये एक माध्यम आहे, हवा आहे, आणि इथून लाईट ह्या माध्यमातून बाहेर जात असताना काही पाण्याच्या थरालाच रिफ्लेक्ट होऊन प्रकाश पूर्णपणे 100% जात नाही, त्याला काही पार्ट हा रिफ्लेक्ट होतो, काही रिफ्रॅक्ट होत असतो. तर रेनबोचं कसं निर्मिती होत असते त्याची इथं टेक्निकली दिलेलं आहे की लाईट रेज गेल्यानंतर तो पाण्याच्या थेंबावर आतमध्ये रिफ्लेक्ट पण होऊन जातो आणि तोच परत येऊन तो बाहेर येतो, तो आपली दिशा बदलतो. रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन या दोन्ही क्रिया याच्यामध्ये होत असतात. त्याची काही उदाहरणं इथे दिलेली आहे. तर अशा रीतीने ह्या सर्व चॅप्टर्सची तयारी तुम्ही करायची आहे. धन्यवाद.